चला बनवूयात गव्हाच्या पिठापासून कढण. थंडीचे दिवस आहे आणि घशाला आहे ना काहीतरी गरम गरम लागतंच. तसं आहे ना कढण वेगवेगळ्या पिठापासून तयार केलं जातं. कधी मुगापासनं किंवा कधी कुळथाच्या पिठापासून, त्याचबरोबर ज्वारीच्या पिठापासून सुद्धा केलं जातं. आज आहे ना मी गव्हाच्या पिठापासून बनवत आहे. त्यासाठी आहे ना अगदी साधी सोपी तयारी केली होती. कढईमध्ये आहे ना थोड्याशा तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली. बारीक कापलेलं आलं आणि लसूण टाकलं. थोडासा कांदा टाकून छान परतवून घेतलं. थोडंसं मीठ, चवीनुसार लाल तिखट आणि थोडीशी हळद असे सगळं जिन्नस टाकल्यावरती आहे ना थोडंसं परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे 2 कप इतकं. आणि पाण्याला छान अशी उकळी आली का तयार केलेला गव्हाच्या पिठाचा जो घोळ आहे ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. मी 2 चमचे पीठ घेतलं होतं गव्हाचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घोळ तयार केला होता. छान अशी आहे ना मध्यम आचेवरती आपल्याला उकळी येऊ द्यायची. तर थोड्या वेळाने बघू शकता इथे गरमागरम आपलं असं कढण तयार होतं. आता सगळेच जण काही पाया सूप किंवा मटन सूप वगैरे पीत नाही, त्यांच्यासाठी हे कढण म्हणजे खूपच अशी हेल्दी रेसिपी आहे. चला आता ह्या थंडीमध्ये आहे ना गरम गरम असं हे कढण नक्की बनवून बघा आणि पिऊन बघा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.